गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट पिरियडला आपण सकनिवृत्ती अनुजानना या पाठाविषयी माहिती बघितली होती. आता या पाठामध्ये काय शिकलो होतो आपण की येमेळ आणि तेकुड या दोघा भावंडाबद्दल माहिती बघितली होती. त्यानंतर आज आपण पुत्तसुत्त या पाठाविषयी माहिती बघूया. या ठिकाणी या पुत्तसुत्तामध्ये 2 शब्द आलेले आहेत. यातील पहिला शब्द आहे पुत्त. पुत्त म्हणजे पुत्र. पुत्त म्हणजे पुत्र आणि या ठिकाणी सुत्त हा एक शब्द आहे. सुत्त म्हणजे विचार. पुत्रांविषयीचे विचार या पाठामध्ये आपण बघत आहोत की समाजांमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की समाजामध्ये 3 प्रकारचे पुत्र जन्मास येतात. किती प्रकारचे? 3 प्रकारचे पुत्र जन्माला येतात. आता बघा, आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या घरीसुद्धा आपण 2 भावंडे असू तर वेगवेगळ्या विचाराचे दोन्ही भावंडे असतात. आपले आई वडील असतील तर हे 2 लोक एकाच घरी मात्र राहतात, परंतु यांचे विचार मात्र अलग अलग असतात. त्याचप्रमाणे समाजामध्ये सुद्धा जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आपल्याला आढळतात. परंतु जे तारुण्य आहे त्या तारुण्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक पुरुष, प्रत्येक तरुण हा काहीतरी विचार करत असतो, कुठला तरी मार्ग निवडत असतो. मग कधी काळी कोणी आईवडिलांचं अनुकरण करीत असेल तर कोणी आईवडिलांचं अनुकरण करीत नसेल तर कोण्या एखाद्या आजच्या काळामध्ये एखादा हिरो असेल, ॲक्टर असेल, त्याला विद्यार्थी आपलं मॉडेल बनवतात आणि त्याच्यानुसार तो जसा करत असेल त्यानुसार ते वागत असतात. तर इथे सुद्धा तसंच आहे. परंतु काही विद्यार्थी असेही असतात की घरी मात्र वातावरण चांगलं असेल, परंतु त्या विपरीत मात्र त्या घरातील मुलं घडत असतात. आता घडत असतात म्हणजे ते घरातील वातावरणातून नाही तर मग बाहेरच्या वातावरणातून ते घडत असतात. तर समाजामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष आहेत, मुलं आहेत. इवन म्हटलं आहे की आई वडिलांना जे पुत्र, जे संतती आहे ती संतती, ते पुत्रसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग या समाजामध्ये, या जगामध्ये 3 प्रकारचे पुत्र कसे असतात तर भगवान बुद्धांनी भिक्षूंना म्हटलेलं आहे की आपल्या समाजामध्ये, या जगामध्ये 3 प्रकारचे कसे पुत्र आहेत आणि ते पुत्र कोणते आहेत तर ते याप्रमाणे मी तुम्हाला सांगते असं भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणतात. आणि काय सांगितलं आहे त्याचाच अभ्यास आपल्याला या ठिकाणी आज करायचा आहे की त्याच्यातून तुम्हाला कुठला बोध होतो, काय तुम्हाला शिकायला मिळतं आणि यातून तुम्ही स्वतःला या 3 पुत्रांपैकी स्वतःला कोणत्या प्रकारचं पुत्र मानू शकता, हा पाठ शिकल्यानंतर हे तुम्हीच ठरवा. तर आता आपण जाऊया या पाठातील मुख्य भागाकडे. इथे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा, विपरीत आहेत की एक पत्नी आपल्या पत्नीवर हात उगाळतो आहे, त्याचप्रमाणे पत्नी सुद्धा पुरुषावर हात उगाळतो आहे. आणि हे करीत असताना एखादा पुत्र मात्र शांत चित्ताने बघत आहे. काही ठिकाणी याप्रमाणे भांडण सुरू असेल तर पुत्र आणखी विकृतावस्थेत जातो आणि आई वडिलांवर हात उगाळतो असंही असते. आपण या पहिल्या चित्रामध्ये बघूया की या ठिकाणी हा पुरुष आणि स्त्री हे दोन्ही एकमेकांशी आपसात भांडण करीत आहेत आणि पुत्र मात्र हात जोडून मात्र तो उभा आहे. यावरून बघूया की हा पुत्र कोणता पुत्र समजला जातो. तर बघा, पाठाकडे वळूया आपण. तयो मे भिक्खवे पुत्ता संतो सविज्यमाना लोकस्मिन. आता लोकस्मिनचा अर्थ होतो या जगात. लोकस्मिनचा अर्थ होतो या जगात.
संविद्यमाना, विद्यमान, विद्यमान म्हणजे अस्तित्वात, या जगामध्ये तीन तयो म्हणजेच तीन, तीन प्रकारचे पुत्र विद्यमान आहेत किंवा समाजामध्ये तीन प्रकारचे पुत्र आहेत. कोण? कतमे तयो, कतमे तयो, कतमेचा अर्थ होतो कोणते आणि तयो म्हणजे तीन. मग कोणते तीन? भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, या जगामध्ये तीन प्रकारचे पुत्र विद्यमान आहेत. मग कोणते तीन? कतमे तयो, कतमे म्हणजे कोणते, कोणते तीन? मग सांगतात, एक आहे अतिजातो. कोण आहे? अतिजातो. दुसरा आहे अनुजातो आणि तिसरा आहे अवजातो. अतिजातो म्हणजे अतिजात, अतिजातो म्हणजे अतिजात. आता हा अतिजात पुरुष किंवा अतिजात पुत्र आई वडिलांच्या विरुद्ध म्हणजे त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. पण आई वडिलांच्या विचाराच्या विरुद्ध जरी असेल, परंतु तो कसा आहे हे आपण बघूया. अनुजात पुत्र आहे. हा अनुजात आई वडिलांचं अनुकरण करतो. इथे अनु म्हणजे अनुसार, अनुकरण करणे. जसे आई वडील करतात त्या प्रकारचा हा पुत्र करतो. तसेच आई वडिलांचे संस्कार त्या पुत्रावर असतात. त्याला म्हटलेलं आहे अनुजात. त्यानंतर येतो अवजातो. अवजात. आता आपणही हा शुद्ध मराठी पण शब्द समजला जातो. तुम्ही ऐकलेला असेल, एखाद्या घरी असेल किंवा कुठे समाजामध्ये हा खूप अवजात आहे असं म्हटलं जातं ना. अवजात इथे सुद्धा आई वडिलांच्या विपरीत आहे, परंतु त्याची कृती मात्र या ठिकाणी आई वडील चांगले आहेत, परंतु तो आई वडिलांच्या अगदी विपरीत आहे. अवजातो या ठिकाणी त्याला अवजात म्हटलेलं आहे. आई वडील चांगले आहेत, परंतु पुत्र मात्र त्याला म्हणू की दुःशील आहे, दुराचारी आहे. त्याचे आई वडील सुशील, शीलवान आहेत आणि पुत्र मात्र दुःशील आहे. परत एकदा सांगते, अतिजातो. अतिजात म्हणजे आई वडील हे दुःशील आहेत, परंतु त्यांचा पुत्र मात्र सुशील आणि शीलवान, कल्याणधर्मी आहे. त्यानंतर अनुजात. अनुजातमध्ये तो पुत्र अनुकरण करतो. अनुजातमध्ये पुत्र आई वडिलांचं अनुकरण करतो. दोन्हीही सुशील आहेत, शीलवान आहेत, कल्याणधर्मी आहे. नंतर अवजातमध्ये या ठिकाणी त्या पुत्राचे आई वडील माता पिता शांत स्वभावाचे आणि चांगले कर्म करणारे आहेत, परंतु पुत्र मात्र हा दुःशील आहे. याप्रमाणे या पाठामध्ये जे पुत्तसुत्त पाठ आहे यामध्ये या प्रकारचे तीन पुत्र सांगितलेले आहे. आता बघा कशा प्रकारे ते पुत्र आहेत. या चित्रामध्ये सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की हा पुरुष आणि स्त्री, त्या मुलाचे आई वडील एकमेकांच्या अंगावर धावून येतात, परंतु पुत्र मात्र हा शांत आहे. आता हे जे आई वडील आहेत हे कुकर्मी आहेत, दुःशील आहेत आणि म्हणून पुत्र मात्र फक्त ऐकण्याचं काम करतो आणि शांतच राहतो. बघा, कथंच भिक्खवे पुत्तो अतिजातो होती. कथंच भिक्खवे पुत्तो अतिजातो होती. कथंच कोणता? भिक्षूंनो, कोणता पुत्र अतिजात असतो किंवा कोणता पुत्र अतिजात म्हटला जातो? भिक्षूंनो, कोणाला अतिजात म्हणावे किंवा कोणता पुत्र अतिजात म्हटला जातो किंवा अतिजात होतो? नेक्स्ट लाईन, इधन भिक्खवे. इधन भिक्षूंनो, इथे भिक्षूंनो पुत्तस माता पितरो होंती. पुत्तस पुत्राचे, पुत्तसचा अर्थ होतो पुत्राचे. पुत्राचे माता पिता, पुत्राचे आई वडील कसे असतात? पुत्राचे आई वडील
इदं भिक्खवे पुत्तस्य माता पितरो होन्ति न बुद्धं शरणं गता न धम्म शरणं गता न संघ शरणं गता. गता म्हणजे जात नाही, शरणं शरण जात, न म्हणजे नाही, न बुद्धाला शरण जात, ना धम्माला शरण जात, ना संघाला शरण जात. म्हणजे त्याचे पुत्राचे माता पिता किंवा आई वडील कसे आहेत, ते बुद्धाला शरण जात नाहीत, धम्माला शरण जात नाही आणि संघाला सुद्धा शरण जात नाही. माता पिता अप्पटी वीरता पानाती पाता अप्पटी वीरता. पानाती पाता, पानाती पाताचा अर्थ होतो प्राणी हिंसा आणि अप्पटी वीरता म्हणजे विरक्त राहत नाही, प्राणी हिंसेपासून विरक्त राहत नाही. म्हणजेच याचा काय होतो अर्थ, ते प्राणी हिंसा करतात. पानाती पाता म्हणजे प्राणी हिंसा, अप्पटी वीरता विरक्त राहत नाही म्हणजेच काय, ते प्राणी हिंसा करतात. पानाती पाता अप्पटी वीरता अदिन्न दाना अप्पटी वीरता. अदिन्न दाना, अदिन्न दान म्हणजे चोरी करणे, न दिलेलं घेणे. अदिन्न म्हणजे न देणे. काय, दान म्हणजे आपल्याला दान दिलं नाही, आपण ओढून घेतलेलं आहे, तर त्याला न दिलेली वस्तू घेणे म्हणजेच त्याला म्हटलेलं आहे चोरी. ते चोरी करण्यापासून विरक्त राहत नाही म्हणजेच काय, ते चोरी करणारे आहेत, ते प्राणी हिंसा करणारे आहेत, चोरी करणारे आहेत. कामे सुमेच्छाचारा, ते कामवासना करणारे आहेत. मुसावादा अप्पटी वीरता, खोटे बोलणारे आहेत. सुरा मेरय मज्जपमाद्य ठाणा अप्पटी वीरता, ते सुरा मदिरा शय्या यासारख्या वस्तूंपासून दूर राहत नाही म्हणजेच ते सुरा आणि मधुरा यांचा उपभोग घेणारे आहेत. दुस्सीला पापधम्मा, आणि ते कसे आहेत, दुःशील आहेत, पापधर्मी आहेत. दुस्सीलाचा अर्थ होतो दुःशील, ते कसे आहेत, दुःशील आहेत आणि पापधर्मी आहेत. पुत्तो च नेसंग होती बुद्धं शरणं गता. पुत्तोच, परंतु त्यांचा पुत्र मात्र नेसंग होती, तसा नाही, त्यांचा पुत्र मात्र त्यांच्यासारखा नाही. तर कसा आहे, बुद्धं शरणं गतो, तो बुद्धाला शरण जातो. धम्मं शरणं गतो, तो धम्माला शरण जातो. संघं शरणं गतो, तो संघाला शरण जातो. काय म्हटलेलं आहे की त्याचे आई वडील मात्र बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जात नाही. ते प्राणी हिंसा करतात, खोटे बोलतात, चोरी करतात, मद्यपान करतात, कामवासना करतात, परंतु पुत्र मात्र त्यांच्या विरुद्ध स्वभावाचा आहे. तो बुद्धाला, धम्माला आणि संघालाही शरण जातो. पानाती पाता पटी वीरतो, म्हणजे प्राणी मात्रापासून तो विरक्त आहे, प्राणी मात्राची हिंसा करीत नाही. पटी विरतो म्हणजे विरक्त असणे. पटी विरतोचा अर्थ होतो विरक्त. पटी विरतो विरक्त म्हणजे दूर राहणे. तो प्राणी हिंसेपासून दूर राहतो. अदिन्न दाना पटी विरतो, तो दिलेली वस्तू म्हणजे न दिलेली वस्तू घेत नाही किंवा चोरी करीत नाही. कामे सुमिच्छाचारा पटी विरतो, तो कामवासना करीत नाही. काय सांगितलेलं आहे की अदिन्न दाना पटी विरतो, न दिलेली वस्तू तो घेत नाही. कामवासना, कामे सुमिच्छाचारा पटी विरतो, तो कामवासनेपासून दूर राहतो. मुसावादा पटी विरतो, तो खोटे बोलत नाही. काय सांगितलेलं आहे इथे, तो खोटे सुद्धा बोलत नाही. सुरा मेरय मज्जपमादे ठाणा पटी विरतो, तो शेजसय्या, सुरा मदिरा यापासून दूर राहतो.
शीलवा कल्याण धम्मो, तो कसा आहे? शीलवान आहे आणि कल्याणधर्मी आहे. तो लोकांचा विचार करतो, लोकांचं कल्याण व्हावं असा विचार करतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे शीलवा कल्याण धम्मो. तो शीलवान आणि कल्याणधर्मी आहे. एवं खो भिक्खवे पुत्तो अतिजातो होती. अशा प्रकारे भिक्षूंनो हा पुत्र अतिजात असतो किंवा अतिजात होतो. परत एकदा सांगते, कोणत्या प्रकारचा पुत्र अतिजात समजल्या जातो? की त्या पुत्राचे माता पिता बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जात नाही, ते प्राण्यांची हिंसा करतात, ते खोटे बोलतात, चोरी करतात, कामवासना करतात, त्याचप्रमाणे मद्यपान करतात, त्यांना काय म्हटलं जाते? दुःशील पापधर्मी. ते पापधर्मी विचाराचे आहेत. परंतु त्यांचा पुत्र मात्र त्यांच्या विरुद्ध आहे. तो बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो, प्राणी मात्रांची हिंसा करीत नाही, तो चोरी करीत नाही, म्हणजे न दिलेलं कधीच घेत नाही, चोरी करीत नाही, कामवासनेपासून दूर असतो, खोटे बोलत नाही आणि मद्यप्राशनसुद्धा करीत नाही. तो शीलवान असतो, त्याला शीलवान म्हटलं जातं. तो कल्याणधर्मी असतो. एवं खो भिक्खवे पुत्तो अतिजात होती. भिक्षूंनो अशा प्रकारचा पुत्र हा काय समजल्या जातो? अतिजात समजल्या जातो. या चित्रामध्ये बघा, अतिजात कशा प्रकारचा असतो? अतिजात पुत्र, त्याचे आई वडील सुद्धा कल्याणधर्मी आहेत आणि त्याचप्रमाणे पुत्रसुद्धा कल्याणधर्मी आहे. म्हणजे जसे मायबाप, त्या मायबापांचं संस्कार त्याच्यावर पडलेला आहे आणि म्हणून त्याला तो दुसऱ्या नंबरचा आहे. आपण हे पहिल्या नंबरचाच बघूया. की या ठिकाणी ह्या चित्रामध्ये बघितलं होतं की ते एकमेकांना मारतात आणि पुत्र मात्र शांत आहे. या दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघितलं असता या ठिकाणी असं दिसत आहे की आई वडील सुद्धा शांत आहेत, ते बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जाणारे आहेत आणि त्यांचा पुत्रसुद्धा त्यांच्यासारखाच बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो. याविषयी आपण, या दुसऱ्या पुत्राविषयी आपण उद्याच्या पिरियडला माहिती बघूया. आज आपण इथेच थांबू. आजचा भाग समजला किंवा नाही, मी काय सांगितलं त्याबद्दल माझा 1-2दा व्हिडिओ बघा. नाही समजलं तर पुढच्या मी जेव्हा तुमची झूम मीटिंग घेते त्या झूम मीटिंगमध्ये तुमचे प्रश्न माझ्यासमोर मांडा. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.